नमस्कार, मी पूजा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, जगामध्ये तोच यशस्वी होतो जो आपल्या मातीशी असलेली नाळ कधीही तोडत नाही. असाच एक शेतकरी कुटुंबातील तरुण ज्यानं शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या समजून घेत आणि भविष्य काळातील गरजांचा वेध घेत माधुरी सोलर या कंपनीची 2000 साली स्थापना केली. घरात कोणत्याही पद्धतीचा व्यावसायिक अनुभव नसताना देखील अनंत अडचणींना सामोरं जात ज्यावेळी सोलारचा प्रचार आणि प्रसार फारसा रुजू झाला नव्हता, अशा वेळी या क्षेत्रात पाऊल टाकणं हे धाडसाचं काम. पण आज माधुरी सोलरने केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवर एक आघाडीची कंपनी म्हणून सुद्धा मान्यता मिळवलेली आहे. 2025 मध्ये या कंपनीच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आपल्या बरोबर उपस्थित आहेत माधुरी सोलरचे सीईओ श्री संजय देशमुख सर. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आणि तुम्ही यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करतायत त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की या सगळ्याची सुरुवात नसताना सुद्धा तुम्ही त्या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि म्हणता म्हणता आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत या वर्षात. काय सांगायचं एकंदरीत? मला वाटतं 25 वर्षाचा जो प्रवास आहे तो खूप मोठा असेल, खूप अनंत अडचणींचा सुद्धा असेल. काय सांगायचंय तुम्हाला? सर्वप्रथम मी आपला आभारी आहे. सोलर मध्ये काम करत असताना म्हणजे आज मला अभिमान वाटतो की गेले 25 वर्ष झालं आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो आणि यावर्षी आम्ही वी आर सेलिब्रेटिंग 25 इयर्स. सुरुवातीला जेव्हा मी बिझनेस सुरू केला तेव्हा आम्ही मोटर कंट्रोलर्स बनवत होतो. मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे आणि शेतीमध्ये ज्या काय शेती करत असताना जे काही प्रॉब्लेम्स येतात तर त्याच्याबद्दल आम्ही सुरुवातीला पंप कंट्रोलर्स बनवत होतो. परंतु जेव्हा मी ट्रेडिंग ही करत होतो तेव्हा माझा सोलर प्रोडक्टशी एका संबंध आला. माझे मित्र मनोज खर्डेकर होते. मी त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर त्यांच्या एका टेबलवरती एक लिफलेट होतं, कॅटलॉग होता की तो मी पाहत होतो आणि त्याने विचारलं की अरे याचं तुम्ही मार्केटिंग कराल का, म्हणजे तुला काय वाटतं या प्रोडक्ट बद्दल. तर तेव्हा मी सांगितलं की अरे याच्यामध्ये प्रचंड मोठी मार्केट आहे. कारण काय की ग्रामीण भागामध्ये आज तुम्ही 25 वर्ष पाठीमागे गेल्यानंतर लक्षात येईल की तेव्हा प्रचंड लोड शेडिंग असायचं आणि तेव्हा कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. म्हणजे रॉकेलचे दिवे वापरले जायचे किंवा मेणबत्ती वापरले जायचे की जे परवडेबल नव्हतं. व त्याचे बरेचसे डिसएडव्हान्टेजेस पण होते. म्हणजे बरेचदा कॅन्सर्स वगैरे व्हायचे त्या धुराने. तर मी विचार केला की याच्यामध्ये खूप चांगला प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये चांगलं मार्केट आहे आणि हे युजफुल आहे. हे मी 25 वर्षापूर्वी जेव्हा ओळखलं होतं तेव्हा मी सुरुवात केली. तो प्रोडक्ट घेऊन आम्ही मार्केटिंगला सुरुवात केली आणि प्रत्येक गावातल्या यात्रेमध्ये वेगवेगळ्या एक्झिबिशनमध्ये आम्ही जाऊन हा प्रोडक्ट मार्केटिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही हा प्रोडक्ट बनवत नव्हतो, पण तो प्रोडक्ट सेल करत असताना ॲज युजल नेहमीसारखाच की त्याला प्रचंड यश मिळालं आणि यश मिळाल्यानंतर जी कंपनी ते प्रोडक्ट बनवत होतो त्यांच्यात आमच्यामध्ये डिस्प्यूट जनरेट झालं की आम्ही म्हटलं की आम्ही या प्रोडक्टला इतकं मार्केटिंग केलेलं आहे, मार्केटिंगसाठी एनर्जी खर्च केलेले आहे, पैसे खर्च केलेले आहे, तर हा फक्त म्हणजे तो आउट ऑफ स्टेटमध्ये बनवला जात होता. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केले की सिंगल चॅनलने तुम्ही करा, कितीही लोक घ्या, पण आयदर त्यांना आमच्या अंडर तुम्ही जनरेट करा किंवा जे कोणी मॅन्युफॅक्चर होते त्यांचे एका पार्टनरचे बंधू इथे महाराष्ट्रात असल्यामुळे एक रिलेटिव्ह असल्यामुळे ते म्हणले असं होणार नाही, आम्ही एक्सक्लुझिव्हिटी देणार नाही. मग आम्ही ठरवलं की नाही, आपण जर एवढं कष्ट केले तर मग आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग सुरू करायचं. आणि मग आम्ही मॅन्युफॅक्चरिंग सुरुवात केली. मी स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असल्यामुळे फारसं काही अवघड नव्हतं आणि कंट्रोलर्स तसे बनवत होतो आम्ही. म्हणजे PCB बनवणं किंवा टेक्नॉलॉजी माहीत करून घेणं फारसं काही अवघड नव्हतं. मग त्यानंतर आम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर माधुरी सोलरचा जन्म झाला. खरं तर लोक विचारतात की माधुरी हे नाव कोणाचं आहे. खरं तर आम्ही ज्यांचा प्रोडक्ट वापरत होतो त्यांचं ऐश्वर्या नावाने प्रोडक्ट होतं आणि त्याच वेळेस एक आपण म्हटलं की त्याला टक्कर द्यायची असेल तर एक माधुरी नाव कॉमन होतं. माधुरी दीक्षित हे त्यांचंच नाव आहे. माझे कोणी मुलगी किंवा मेसेजचं नाव किंवा मैत्रिणीचं नाव नाहीये, ते माधुरी दीक्षित यांचंच नाव आहे. पण ते माधुरी एक ब्रँड असा असायला पाहिजे की जो इझिली लक्षात राहायला पाहिजे. एक कन्सेप्ट त्या पाठीमागे पण व्यवस्थित होता की तो नाव लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही हे माधुरी नावाने ब्रँड सुरू केला आणि आमचा प्रवास तिथून सुरू झाला.
मग आम्ही नंतर लॅन्टर्न बनवले. लॅन्टर्न बनवत असताना असं लक्षात आलं की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची खरी गरज काय. मग आम्ही लक्षात आलं की प्रत्येकालाच हा लॅम्प पाहिजे. एकच लॅम्प जर घरामध्ये असेल तर मग कोण वापरणार, कोणाला फायदा. म्हणजे प्रत्येकाला रात्री जर स्वयंपाक बनवायचा असेल तर त्या गृहिणीला पण लाईटची आवश्यकता आहे. आणि जे काही शेतीमध्ये जाणारे शेतकरी असतो, वडील असतात, त्यांना टॉर्चची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही एक रेड अँड व्हाईट नावाची एक ऑफर बनवली. मी बऱ्याच माझ्या इंटरव्ह्यूमध्ये ही गोष्ट सांगतो. आणि त्यामध्ये 1-2 लॅम्प केले आणि त्याला एकच पीव्ही पॅनल दिलं की त्याला 8 तासाचा बॅकअप असल्यामुळं जिथे पॉवर नसते, लाईट नसते, तिथली लोक जनरली लवकर झोपी जातात. म्हणजे 8, 8:30, 9ला झोपतात. आता टीव्ही आल्यामुळे हे चित्र बदललंय. पण पूर्वी हे जमीन धारणा जेवढी आहे त्याप्रमाणे पंप सिलेक्ट केला जातो. 3 HP, 5 HP, 7.5 HP. ह्याचा फायदा एवढा होतो की जेव्हा आता इथून पुढे जेव्हा फेब्रुवारी मार्च नंतर उन्हाळा सुरू होतो आणि आपल्याकडे पाण्याची आवश्यकता जास्त पडते. आज आणि वेळेस जेव्हा पाणी हवं तेव्हा जर दिलं गेलं तर त्याचं उत्पन्नही खूप वाढतं. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये मेंटेनन्स काय, ऑपरेटिंग कॉस्ट काय नाही. 5 वर्ष टोटल हे त्या जे कोणी सप्लाय करतात त्या कंपनी म्हणजे आमच्यावरती राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त ते 5 वर्ष वापरायचं. याच्यामध्ये इन्शुरन्स पण आहे. काही डॅमेज, नॅशनल क्लॅमिनिटी आली किंवा चोरी झाली तर त्याच्यामध्ये त्यांना ते रिकव्हर करून मिळतं. आणि याचं पूर्वी कसं ग्रामीण, हे जरी ग्रामीण भागात आता तर शहरी भागामध्ये जास्त प्रमाण का वाढलेलं आहे तर याच्यामध्ये रूफटॉप जी सिस्टीम आहे, PM सूर्यघर योजना, याच्यामध्ये लोकांचं इलेक्ट्रिसिटी बिल 0 होतं किंवा कमी होतं की ज्यामध्ये ज्याचा वापर केलेला आहे. आणि आता याचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे की सूर्यघर योजनेचं इलेक्शनच्या अगोदर जेव्हा मोदी सरांनी 1 करोड सिस्टीमचे अनाउन्समेंट केलेली, त्यातले 20% म्हणजे 20 लाख सिस्टीम ह्या फक्त महाराष्ट्रासाठी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचा वापरही खूप वाढलेला आहे. इव्हन ग्रामीण भागामध्ये सुद्धा सूर्यघर योजनेचा प्रचंड वापर दिसून येतो. कित्येक शेतकरी आम्हाला फोन करतात की आम्हाला ते सिस्टीम बसवायचे आहे. आता इन्व्हेस्टमेंट हा काय प्रकार नाही. याच्यामध्ये सुद्धा 30,000 पर किलोवॉट सबसिडी आहे सूर्यघर योजनेला. 2 किलोवॉटसाठी 60,000 आहे. 3 किलोवॉट पर्यंत 78,000 आहे. त्याच्या पुढे 78च राहते. पण याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि याचे बेनिफिट सर्व लोक घेत आहेत. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या योजनांमध्ये सुद्धा उतरलाय, त्याचप्रमाणे आम्ही असं सुद्धा ऐकलंय सर की तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना आणि सामान्य लोकांना नोकरीसाठी ठेवता किंवा त्यांना प्राधान्य देता. तर हे का आणि काय यामागचं कारण आहे, काय सांगू शकता तुम्ही याबद्दल? मी डे फर्स्ट पासून जेव्हा मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. एका कुटुंबात जसं आपण म्हणतो की एक जर महिला जर शिकली तर अख्खं कुटुंब सुशिक्षित होऊ शकतं. तोच कन्सेप्ट इथं आहे की जर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा मुलगी जर एखादा जॉबला लागला तर त्यांचा परिवार खूप चांगले डेव्हलपमेंट करू शकतो. आणि त्यामुळे मी जेव्हा केव्हा ऍड देतो किंवा बऱ्याचशाच ऍडमध्ये मी असं लिहिलेलं असतं की शेतकऱ्यांच्या मुलांना मी प्राधान्य देतो. बरेचदा काय होतं की शहरातील गावातील मुलं शहरामध्ये येताना किंवा थोडं कॉर्पोरेट लेवलला यायचं म्हटलं की थोडी घाबरतात. एकतर पहिला भाषेचा प्रॉब्लेम असतो, त्यांना समजून घेण्यासाठी लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो. तर त्यांच्यासाठी एक सपोर्ट म्हणून आणि माझी एक जबाबदारी म्हणून मी नेहमी शेतकऱ्यांच्या मुलांना मी प्राधान्य देतो की त्यांनी यावं. त्यांच्या भाषेमध्ये आम्ही बोलणारे, माझ्याकडं मॅक्झिमम गावाकडची मुलं काम करतात. माझं गाव कासेगाव आहे. कासेगावमध्ये सुद्धा माझं ऑफिस आहे. तिथे तर माझ्याकडं म्हणजे माझं गाव कासेगाव, माझ्या गावापासून 60-70 किलोमीटर वरून सुद्धा मुली आज फ्रेश ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या मुली सुद्धा माझ्याकडे जॉबला येतात. 1.5 2 तास लागतो यायला त्यांना. तर एक अपॉर्च्युनिटी दिल्यानंतर ग्रामीण भागातील मुलं ही शेतकऱ्यांची मुलं कुठेही कमी पडत नाहीत आणि जे काम करावं लागतं त्याच्यामध्ये हे खूप कष्टाने कामं करतात. त्यामुळे माझं एक जबाबदारी म्हणून मी नेहमीच शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देतात. नक्कीच. त्याचप्रमाणे तुमची दुसरी कंपनी आहे शेतकरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, याच्याबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचंय. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मार्ग प्रगतीचा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण माधुरी सोलर या विषयावर बोलतोय. लगेच आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले की माधुरी सोलरचा प्रवास कसा 25 वर्ष तुम्ही अविरतपणे सुरू ठेवलेला आहे आणि किती सक्सेसफुल खरं तर आज तुम्ही त्यामध्ये झालेला आहात. पुढे जाऊन मला असं विचारायचं की मी शेतकरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही सुद्धा तुमची एक कंपनी आहे.
त्याबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तुम्ही नेहमी वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असता, त्याबद्दल काय सांगायचं आपल्याला? जसं करोनामध्ये मी जेव्हा सुट्टीला गावी गेलो तेव्हा ती लॉंग ड्युरेशन होतं आणि कुठेच जायचं नव्हतं, काहीच काम नव्हतं. मग मी शेतात जायला सुरुवात केली. मी जात होतो पूर्वी पण सुट्टीच्या दिवशी जात होतो. रेग्युलर कधी शेतामध्ये जाणं होत नव्हतं. आणि जेव्हा बसून आम्ही सर्वजण बोलायला सुरुवात करायचो तेव्हा सर्वांचा एकच विषय असायचा की शेती परवडत नाही, शेती परवडत नाही, हा एकच विषय असायचा. मग मी ठरवलं की काय आपण याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी सोल्युशन आणायला पाहिजे. कारण बरेचसेच प्रगतशील शेतकरी पण आहेत, त्यांना परवडते, मग सर्वसामान्य लोकांना का ती शेती परवडत नाही. आणि याच्यातून मग एक थॉट जनरेट झाला आणि मग मी शेतकरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती झाली. आणि मग मी सुरुवातीला आजही मी प्रत्येक शनिवार रविवारी शेतामध्ये जातो. आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पण करतो, कन्सल्टन्सी पण देतो ॲग्रिकल्चरमध्ये. याच्यामध्ये एकच आहे की पारंपरिक जी शेती आहे ती थोडंसं आता त्यामध्ये बदल घडवण्याचा फार आवश्यकता आहे. आणि शेतकऱ्यांनी आता त्यांच्या मुलांच्यावर सुद्धा काही विश्वास ठेवून त्यांना थोडंसं आता आम्ही पॉलीहाऊसमधले आम्ही कॅप्सिकम हे पीक घेतो किंवा पॉलीहाऊसमधली जी फार्मिंग करतो त्याच्यामध्ये असा आमचा दावा आहे की त्या शेतकऱ्याच्या मुलाला कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये वर्षाला मिळायला पाहिजे, की फक्त 10 गुंठ्यामध्ये. मी सांगतो 1 एकर पण नाही, फक्त 10 गुंठ्यामध्ये. तर तो फॉर्म्युला इतका व्यवस्थित सक्सेस आहे. कारण मी माझ्या मॅक्झिमम मित्रांनाही सांगतो किंवा जे भेटतील त्यांना सांगतो की हे करा. 6 लाख जर रुपये मिळाला असं तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की 50,000 सॅलरी. 50,000 ही जी काही सॅलरी जर हवं म्हणजे तेवढं जर अर्निंग हवं असेल तर आपल्याला त्या पद्धतीनं काम केलं गेलं पाहिजे. ही गोष्ट मात्र हे शेतकऱ्यांची मुलं विसरतात. की आपण सांगतो की अरे माझ्या भाऊ एक 2 मुलं आहेत, एखादा मुलगा जर शहरामध्ये जॉब करत असेल तर तो म्हणतो त्याला 50,000 सॅलरी आहे. तर तुम्ही 50,000 इकडे मिळवू शकता, पण त्यासाठी तो ज्या वेळेने ज्या गोष्टी तो अपडेट करतो, वेळ जाणं, प्रत्येक गोष्ट वेळेमध्ये करणं, तर त्या गोष्टी जर शेतकऱ्यांच्या मुलांनी जर केले आणि करून दाखवू शकतात तर भविष्यात हे चित्र उलटं दिसेल. शहरातून लोक ग्रामीण भागाकडे जाताना दिसतात. आज आधुनिक शेती करणं फार गरजेचं आहे, प्रोटेक्टिव्ह फार्मिंग करणं फार गरजेचं आहे. खूप चेंज झालेले आहेत आता, म्हणजे नंबर ऑफ व्हायरस वाढलेले आहेत. त्यामुळे बियाणं वेगळं वापरलं गेलं पाहिजे, औषधं वेगळी वापरली गेली पाहिजेत. आणि यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना ट्रेनिंगही देत आहोत आणि बरीचशीच माहिती आम्ही पुरवलं जातो. त्यासाठी वेगवेगळे सेमिनार पण घेत आहोत. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं करताय, तर तसंच तुम्ही आता जसं म्हणता म्हणालात की कुठलाही व्यवसाय असू दे किंवा शेती असू दे, तुम्ही प्रत्येकाकडे नोकरी या दृष्टीने बघा किंवा या दृष्टिकोनातनं बघा, म्हणजे तुम्ही आयुष्यात नक्की सक्सेस व्हाल किंवा तुम्ही जे करताय त्यात तुम्हाला समाधान मिळेल. काय सांगायचं याबद्दल तुम्हाला आजच्या तरुणांना? नाही, तरुणांना मी हे सांगेन की कुठेही खचून न जाता किंवा काही सोर्सेस नाहीत म्हणून हे न करता, जर जमीन असेल तर जमिनीमध्ये नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे आणि बऱ्याचशाच गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, त्याची माहिती घ्या. त्याच्या थ्रू तुम्हाला फंडिंग होऊ शकतं. बऱ्याचशा सबसिडीज अवेलेबल आहेत, त्या सबसिडीसाठी अप्लाय करा. आणि असं नाही की एकदा मी फेल गेलो म्हणजे पुढच्या वेळेस फेल जाईल. मी नेहमी सांगतो की एक प्लॉट कोणताही ओपन फार्मिंगमध्ये जरी प्लॉट केला तर प्रॉब्लेम कुठे येतो की त्याचे 4 पैसे मिळाले की लोक लगेच त्याचं बऱ्याचशाच गोष्टीमध्ये ते विल्हेवाट लावून टाकतात. मी सांगतो की पुढचं पीक घेण्यासाठीचे पैसे एकदा रिझर्व्ह करा. त्याच्यावरती जो काय प्रॉफिट झाला त्याचं तुम्ही काही करा. पण पुढचं प्लॉट करताना जर तुम्हाला कोणतीही शेतीमध्ये काम करायचं असेल तर तेवढे पैसे रिझर्व्ह ठेवा. म्हणजे तुम्हाला ॲज अँड व्हेन जेव्हा जे काही औषधं लागतील, जे काही इन्व्हेस्टमेंट लागेल, ती कोणाकडेही पैसे न मागता ते होऊन जाईल आणि त्याचा रिझल्ट खूप छान मिळतो. हे करून पहा. बरेचसे शेतकरी आता फॉर्म म्हणजे सक्सेसफुल झालेले आहेत. कितीतरी लोकांनी आता कार घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि मार्केट अपडाऊन होत राहतं, पण यील्ड जर वाढवलं तर बेनिफिट निश्चित होतो. रेट हा आपल्या हातामध्ये नाही आहे. सर्वत्र एकच चर्चा असते की फिक्स रेट नसल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. हा सर्वांनाच येतो. तर आपल्याला साठी ते कॉम्पिटिशन असं करायचं आणि प्रत्येक वेळेला कंटिन्युअस जर शेती करत राहिलं तर 100% तुम्हाला यश मिळत राहील. एक प्लॉट वर्षातून जरी चांगल्या रेटमध्ये मिळाला तर वर्षाचे पूर्ण पैसे मिळतात. हे पाहतोय आपण. तुम्ही तरुणांना एवढंच आव्हान करेन की एक प्लॉट करून न थांबता कंटिन्युअस प्लॉट करत राहा आणि सक्सेस 100% तुम्हाला मिळेल. नक्कीच सर. खरं बघायला गेलं तर 25 वर्षाचा खूप मोठा अनुभव तुमचा आहे आणि वेळोवेळी जर तुम्ही बघितलं तर शेतकऱ्यांच्या मुलांना असेल किंवा सामान्य मुलांना असेल, तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत असता.
25 वर्षाच्या इतक्या मोठ्या अनुभवानंतर तुम्हाला आजच्या तरुणांना किंवा आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्यावासा वाटतो, काय सांगावंसं वाटतं? शेतीत या, कंपनीमध्ये काम करा, प्रत्येकाला व्यवसायाच्या दृष्टीने बघा, काय सांगायचंय तुला? खरं तर आता मी जसं म्हटलं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मी परत तिथेच येईन की सोलर मधलं आता हे जे काही इन्स्टॉलेशन सुरू आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खूप एम्प्लॉयमेंट जनरेट होत आहे. शेतकऱ्याच्या मुलांनी इन्स्टॉलेशनसाठी ट्रेनिंग घ्यावं. कंटिन्युअस हे चालूच आहे आता नंबर ऑफ इयर्स म्हणजे जवळजवळ 42 लाख पंप महाराष्ट्रामध्ये आहेत. आता कुठे 1.5-2-3 लाख पंप फक्त बसलेले आहेत. म्हणजे पुढचे 10 वर्ष 15 वर्ष खूप चांगला बिझनेस सोलरमध्ये चालेल. जेव्हा मी बिझनेस सुरू केला तर तेव्हा मी तेच सांगितलं की पुढे 10-15 वर्ष सोलरमध्ये तुम्हाला ट्रेंड चेंज करायची काही गरज नाही. आजही सांगतो अजून 10-15 वर्ष याच्यामध्ये खूप चांगले डेव्हलपमेंट होत. आता इलेक्ट्रिक व्हेकल्स पण यायला आले. त्यामुळे सोलरचा वापर हा कंटिन्यूस राहणार आहे आणि शेती तर अविरत राहणार आहे. दोन्ही अपॉर्च्युनिटी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अवेलेबल आहेत. तुम्ही जिथे आहात तिथून हे दोन्ही व्यवसाय सुरू करू शकता. शेती पाहू शकता आणि सोलरमध्ये येऊन कामही करू शकता. आज तुम्ही सर इथे आलात आणि एकंदरीत तुमची कंपनी जी आहे माधुरी सोलर आणि मी शेतकरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड याबद्दल खूप छान मार्गदर्शन किंवा खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये कशा प्रकारे प्राधान्य देताय याबद्दल खूप छान तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.